हाय ना माऊली, हाय. काय करायलास? सोडवायला काय पेपर कशाचा? MTSचा. MTSचा. बरं बरं, चला दाखवा आम्हाला सोडवून. ना आम्हाला उत्तराचं कारण पण सांगायचं. गटाशी जुळणारा शब्द कोणता? इथं आता ही आकाश, गगन, ख ही समानार्थी शब्द आहेत. मग आता समानार्थी याचा गटाशी जुळणारा म्हणजे ह्याच्या पुढे काय येते? कोणचा समानार्थी शब्द येते जोड? मग ख येते. कारण पण येते ना, नब पण येते ना, नभ पण येतंय. गटाशी जुळणारा पण खगच येते. पण खगच येते, कारण ख अर्ध दिले. मौज मच्छा भाजीपाला. मौज मच्छा भाजीपाला. खरे सत्य. खरे सत्य नदी नाले येते. तांडा, ताफा, घोळका. हे कसले शब्द आहेत? समूहदर्शक गठ्ठा येते. घोळका, गठ्ठा. गटात न बसणारा शब्द कोणता? संगीता, कविता, मदार, अनिता. मंदार. का बरं मंदार? कारण तिने बी म्हणजे स्त्रियांचे नाव आणि ही नाही. गर्जना, हत्ती कान. ही हत्ती आहे इथं, थोडंसं राहिलं इथं. हत्ती खाना, गोठा, पिल्क खाना. गर्जना कारण ही सगळे प्राण्याविषयी हे आहेत, म्हणजे घरे आहेत आणि ही आवाज आहे. जेवून, खाऊन, पिऊन, घेऊन येते. कारण जेवून, खाऊन, पिऊन याचा अर्थ एकच येते, तर घेऊन. आपण कसं काय बी घेतो बाजारातून, ते तसं असतं. पोळी, जाळी, गोळी, मोळी. पोळी कस काय? कारण हे खाद्यपदार्थ आहे. गोळी ते नाही. गोळी बी खाद्यपदार्थच येते ना, म्हणजे गोळी खातावच ना आपण. पनीर कडू असतात आणि गोड. मोळी कसली असते? मोळी कसली असते? अनेक म्हणजे ऊसाची मोळी नसते का? अनेक ऊस बांधून.
हम्म. जाळी येते कारण इथं हे बघ पो गो मो आणि इथं जा आहे. काना घेतलाय इथं सगळे ओ उच्चाराचे आहेत. हे एक चुकला तुझा. पो गो मो जा जा आहे तिथं. जो आहे का नाही, जाळी येते. त्याचं ही उत्तर येते जाळी. पुढं चुकीची जोडी ओळखा. बैल गोठा, कुत्रा भुंकणे, कोंबडा आरवणे, सिंह गर्जना. कुत्रा भुंकणे, कोंबडा आरवणे, सिंह गर्जना ही तिन्ही बी आवाज आहेत. आणि इथं फक्त त्यांची राहण्याची जागा सांगितली. आई वडील, मामा मामी, देव राक्षस, शाई बोकड. देव देवी येते. देव देवी येते. विरुद्ध हे दिले. विरुद्ध केले म्हणजे देव राक्षस. घोडा पागा, पक्षी घरटे, कोंबडी खुराडे, चोर पोलीस येते. चोर पोलीस कारण ही घराचे नाव दिलेत. आणि इथंही विरुद्ध लिंग म्हणजे इथं विरुद्ध आहे. पोपटाच्या मादीला मैना म्हणतात. मादी म्हणजे पत्नी. गायीच्या आवाजाला हंबरणे असे म्हणतात. अयोग्य म्हण कोणती? बाप तसा बेटा, आयत्या बियात नागोबा, शेपूट गेले हत्ती राहिला, पालत्या घड्यावर पाणी येते. दरमहा प्रसिद्ध होणारे. दरमहा म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे कोण? मासिक. मासिक म्हणजे एका महिन्याला प्रसिद्ध होणार. दैनिक म्हणजे दररोज प्रसिद्ध होणार. दर महिन्याला म्हणले. आणि वार्षिक म्हणजे दरवर्षी. साप्ताहिक म्हणजे दर आठवड्याला. मग मासिकच येते. फक्त एक वर्षी शब्द कोणता? महिला, बाई, स्त्रिया, शिक्षिका, बाई. बाईचं अनेक वचन बायका येते. खालीलपैकी कोणत्या संख्येत दोनची किंमत सर्वात जास्त आहे? सर्वात जास्त येते. दोनशे 89 ही संख्या अंकात कशी लिहावी? 289. 539 या संख्येत शतक स्थानचा अंक कोणता? 500 म्हणजे 598 नंतर लगेच क्रमाने येणारी दुसरी संख्या कोणती? 598 नंतर लगेच येणार दुसरी संख्या कोणती? 598, 599 आणि 600. 600.
98 खडूंपैकी 58 खडू रंगीत व बाकीचे पांढरे आहेत, तर पांढरे खडू किती? मग इथं उत्तर असंही दिलं नाही, तर अधिक वजाबाकी काय भागाकार गुणाकार काय करायचे ते दिले, मग वजाबाकी. 100 ही संख्या 35 पेक्षा कितीने मोठी आहे? मग आता इथं करावं लागेल. 35 आता मी विचार करतो जरा. 100 मध्ये 100 जायचं आहे, मग 10 मध्ये 90 जाईल, 20 मध्ये 80 जाईल, 30 मध्ये 70 जाईल, 35 मध्ये मग 65 जाईल. 65 काय केलं? 100 आणि 35ची वजाबाकी नाही. चल मी फक्त विसरत गेलो. म्हणजे आता 100 एक पासून 100 पर्यंत चालायचं 100 ते मग मी का 10 कट केले की येतात ते वजाबाकीच केली म्हणायचं. 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? 999. 96 उत्तर येण्यासाठी 12चा पाढा डॅश डॅश पर्यंत म्हणावा लागेल. 96. एक लिटर दूध 100 मिलीच्या मापाने किती वेळा मोजावे लागेल? म्हणजे आता 1 लिटर दूध 100 मिलीच्या मापाने किती वेळा? मग अर्धा लिटर म्हणजे 500, 1000 होते. मग 10 वेळेस मोजावे. किती लिटर दूध म्हणले? 1 लिटर. हां बरोबर आहे. यामध्ये विषम संख्या किती? 1, 2, 3, 4, 5. काय म्हणलंय ते? याच्यामध्ये विषम संख्या किती? खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? 3 चौक 13, 2 8 16, 12 त्रिक 36, 15 सक 90. मग 3 चौक 13, 3 चौक 12 असते, 13. कोणत्या उदाहरणाचे उत्तर 50 येईल? 16 50 येईल म्हणते. 8 16 चल 1 2 3 4 46 येते उत्तर. नाही तर ह्याचं 50 भागिले 50. एकाकडे बघ ना, तिकडं कशाला आला सोड्या मारीत? दुसरा पर्याय बघायचा, तिसरा बघायचा, नंतर चौथा. 10 गुणिले 5 50. मग ती 305 पेक्षा 105 ने लहान असलेली संख्या कोणती? आता 105 ने म्हणले, 100 ने कोणते? 205. मग 200 येते. इथं 4 नंबर. उसाच्या रसाचा
एक ग्लास 15 रुपयाला. रमेश, सुरेश व सोनू प्रत्येकी 2 ग्लास रस घेतल्यास किती रुपये द्यावेत? एक ग्लास 15 रुपयाला. 2 ग्लास 30 रुपयाला. 15 एक 15, 15 दोन्ही 30. तिघांनी म्हणताय प्रत्येकी. चुकतं इथं. आधी घरी सोनूने प्रत्येकी 2. सोनूने, रमेश, सुरेश व सोनूने प्रत्येकी म्हणजे प्रत्येकाला 2-2 ग्लास घेतलेत. रमेश, सुरेश आणि सोनू ही तिघांची नावं दिलेत आणि प्रत्येकी 2 ग्लास म्हणलेत. म्हणजे 2 ग्लास. 6 ग्लास झाले ते. आधी घाई संकटात नाही. किती ग्लास झाले? 15 30 15 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